गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, जो की चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. आणि या दिवशी घराबाहेर विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते, अंगणात रांगोळी काढली जाते. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. पुरणपोळी बनवली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य हा गुढीला दाखवला जातो. तर हा जो गुढीपाडव्याचा सण आहे, हा सण समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो. तर हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. आणि नवीन कामाची सुरुवात, कोणती खरेदी असेल किंवा नवीन गृहप्रवेशासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. म्हणजे कोणतंही शुभ कार्य तुम्हाला करायचं असेल तर हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त येतो आणि या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर गुढीपाडव्या दिवशी बघा आपल्याकडे म्हणजे ऐतिहासिक किंवा पौराणिक कथासुद्धा आहे. जसं की रामाचा विजय, भगवान रामाने रावणाचा वध करून 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याच्या आनंदात ही गुढी उभारली जाते. तसेच बघा शालिवाहन राजाने शत्रूवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. आणि ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून याला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. आणि आरोग्याचं सुद्धा या दिवशी महत्त्व आहे. या दिवशी कडुनिंबाची पानं, साखर हे जर तुम्ही चावून खाल्लं किंवा खडीसाखर आणि हरभऱ्याची डाळसुद्धा ठेवली जाते, हे एकत्र खाल्लं जातं. आणि ते जे की आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. कारण इथून उन्हाळ्याची सुरुवात होत असते आणि वसंत ऋतूची सुरुवात म्हणजेच गुढीपाडव्यापासून निसर्गात वसंत ऋतूची सुरुवातसुद्धा होते. म्हणून गुढीपाडवा हा केवळ सण नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि शौर्याचा अभिमान दर्शवणारा हा एक मोठा उत्साह आहे आणि जो की आपल्याकडे घरोघरी साजरा केला जातो. तर बघा गुढीपाडव्या दिवशी अमावस्या कॅलेंडरमध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना असा प्रश्न पडतो की गुढी कधी उभारावी. अमावस्या आहे तर मग गुढी उभारली तर चालते का? तर अमावस्या सकाळी 6:53 आहे. तिथून नंतर तुम्ही प्रतिपदा सुरू होते आणि त्यानंतर गुढी उभारू शकता. आणि गुढी उभारण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ आहे ती सकाळी 7 ते सकाळी 10:30 गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर 7 ते 10:30 ही वेळ असली तरी गुढी ही आपल्याकडे अगदी सकाळी उभारू आपण शकतो. 6:53 नंतर अमावस्या संपते. तर 7 वाजल्यापासून तुम्ही गुढी उभारायला सुरुवात करू शकता. आणि शक्य होईल तेवढं आपल्याकडे सकाळचीच गुढी उभारली जाते. नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. अगोदर शेवाळ्याचा भाताचा नैवेद्य या दिवशी मान असतो तर तो दाखवला जातो. आणि नंतर आपण जे काही गोडाधोडाचं खीरपुरी असेल, श्रीखंडपुरी असेल किंवा पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर शुभ मुहूर्त म्हणाल तर मग तुम्ही सकाळी 7 ते 10:30 या वेळेत ही वेळ आहे. या वेळेत तुम्ही गुढी उभारू शकता. तर गुढीला बघा आपल्याकडे आता पूजा कशी करायची, साहित्य काय घ्यायचं, अगदी प्रत्येक भागात थोडंफार बदल होत असला तरी बऱ्यापैकी अशा पद्धतीने पूजा केली जाते. गुढी उभारण्यासाठी आपल्याकडे एळूची काठी लागते तर ती काठी घ्यायची. पाट घेतलेला आहे, पाटावरती अंथरायला वस्त्र घ्यायचं. आणि साडी आपल्याला गुढीला हिरव्या रंगाची, केशरी रंगाची, गुलाबी रंगाची, मोरपंखी अशा रंगाच्या साड्या तुम्ही घेऊ शकता. आता इथं पूजेसाठी तांदूळ घेतलेले आहेत, खडीसाखर आहेत, पान, सुपारी, नैवेद्यासाठी इथं भिजवलेली चणा डाळ, त्यामध्ये कडुनिंबाची पानं टाकून घ्यायची, शेवाळ्याचा भात, त्यावरती साखर आणि तूप टाकले, तांब्या, नारळ, धागा, कापूर, जे आपलं नेहमीचं पूजेचं साहित्य असतं तेवढं. आणि या दिवशी गुढीचा हार जो की साखरेचा हार असतो तो असतोच. त्यासोबत फुलांचा हार, झेंडूच्या फुलांचा हार, आंब्याच्या पानाचं आंब्याची डाळी घेतली जाते किंवा आणि कडुनिंबाची डाळी, 2 डाळ्या घेतल्या जातात. हळदी कुंकू अशा पद्धतीने दिवा वगैरे, रांगोळी घेतलेले. सोबत गुढी बांधायला सुतळीचा वापर करायचा नाही. तुमच्याकडे अशी कोणती रस्सी असेल तर ती घ्यायची आहे. तर साडी आहे त्याच्या अशा प्लेट्स, आपण नेहमी आपली साडी कशी नेसतो तशाच निऱ्या सगळ्या करून घ्यायच्या. पीस आता याचा मी काढलाच नव्हता, तसा ठेवला तरी चालतो आपण, किंवा तुम्ही काढून गुढीला लावला तरी चालतो. आता असा जरी लावला तरी साडीसोबत तो येतोच. आणि गुढीच्या अशा साडीच्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या आणि ते अशा पद्धतीनं थोडंसं इथं फोल्ड करून धाग्याने बांधून घ्यायचं. आणि त्यासोबतच आपण जे लिंबाची डाळी आहे आणि कडुनिंबाची डाळी आहे त्यासोबत हे बांधू शकतो. आणि वरून काठीसोबत हे बांधून घ्यायचं. आणि वरून मग तांब्या, आपण उलटा तांब्या लावला जातो या दिवशी. असं कोणत्याच पूजेमध्ये केलं जात नाही बघा, पण गुढीला हा तांब्या आहे तो उलटाच लावला जातो.
तांब्याचा कलश असेल तर तो घ्यायचा, त्यावरती स्वस्तिक काढायचं, उभे 5 नाम अशा पद्धतीने काढायचे आहेत. हळदी कुंकू वाटीतच मिक्स करून घेतले, त्यामध्ये थोडंसं चंदनसुद्धा टाकले. तर गुढीला अशा पद्धतीने हे लावून घेतलं की मग आपण जो हार घेतलेला आहे तर ते दोन्ही हार याला अशा पद्धतीने घालून घ्यायचे. साखरेचा हार जो आहे तो पण आणि फुलांचा हार. आणि आता ही गुढी पाटावर ठेवली तरी असं बांधून घ्यावं लागतं थोडंसं. 1-2 ठिकाणी बांधलं तर मग ती गुढी आपली हलणार नाही. तर आता गुढी उभा करताना आपण म्हणजे शक्यतो आपलं तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीनेच करत असतो. पण आता जिथं आपली जागा आहे बाल्कनी घराच्या बाहेर जशी येते त्यानुसार पूर्व पश्चिम दिशा शुभ मानली जाते. तर पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आणि पूजेची सुरुवात करताना दिवा लावून घ्यायचा. आता इथं चंदन आहे ते मी काठीला अशा पद्धतीने लावून घेते. 5 किंवा 7 ठिकाणी हे तुम्ही लावू शकता किंवा पूर्ण काठीला जरी लावलं तरी चालतं. तर गुढीपाडव्या दिवशी आपण घरातली साफसफाई तर अगोदरच केलेली असते. त्या दिवशीसुद्धा आपण सकाळी लवकर उठून सगळी साफसफाई करायची असते. नेहमीची आपली देवपूजा घरची आहे ती देवपूजा करून घ्यायची आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते. अगोदर आपण गुढी उभारतो आणि मग स्वयंपाक बनवतो आणि स्वयंपाक झाला की पहिला गुढीला नैवेद्य दाखवतो आणि मग घरातले सगळे ते जेवण करतात. तर दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याचे हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने जेव्हा करतो तर ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. तर गुढीची सुद्धा पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं. आणि इथं आता बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. तर अक्षतांचं आसन दिलं, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि सुपारी ठेवायची आहे. तर सुपारीला तुम्ही अभिषेक घालू शकता. अगोदर अभिषेक घालून घेतला देवपूजा करताना किंवा आपल्या घरात आता सकाळी गुढीपाडव्या दिवशी आता हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, त्यामुळे सगळ्या देवांना तुम्ही अभिषेक घालून पूजा केली तर अजूनच उत्तम आहे. तर हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे. तर आता घरातील सगळ्या लोकांनी आपण इथं गुढीला नमस्कार करायचा, पूजा करून घ्यायची. धूप दीप जे आहे ते ओवाळून घ्यायचं आणि नैवेद्यामध्ये मग आता चण्याची डाळ आणि कडुनिंबाची पानं ह्या नैवेद्याचा आज मान असतो तर तो अगोदर दाखवायचा आणि नंतर आपला पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो दाखवला जातो. तर शेवाळ्याचा भात आता आमच्या भागात तरी केला जातो, प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असेल. तर शेवाळ्याचा भात त्यावरती थोडंसं तूप आणि साखर टाकून हा नैवेद्य या दिवशी गुढीला दाखवला जातो सकाळचा अगोदर आणि नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तर बाप्पांसाठी इथं खडी साखर ठेवली, गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता पूजा झाल्यानंतर मग नारळ वाढवला जातो गुढीला. तर सगळी आपली अगोदर सगळ्यांनी मिळून पूजा करून घ्यायची आणि मग नारळ वाढवायचा. घरातील जे मोठे व्यक्ती आहेत त्यांनी वाढवला तरी चालतो. तर अशा पद्धतीने तुम्ही गुढी उभारू शकता. तर बघा, इंग्रजी वर्षानुसार जरी जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष चालू असलं तरी आपल्याकडे पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं आणि नवीन वर्षाची सुरुवात ही पाडव्यापासून होत असते. तर हा दिवस खूप शुभ आणि आपल्याकडे 3.5 मुहूर्तातला हा एक मुहूर्त आहे आणि त्याचबरोबर तो तेवढा पवित्रसुद्धा आहे. तर ह्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. शुभ पाडवा. श्री स्वामी समर्थ.